सगळं काही विकत घेता येतं, पण कुणाचं मन आणि भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण याला इंग्रजीमध्ये महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच मॅट असे म्हटले जातात. ही एक अर्धन्यायिक संस्था आहे जी शासकीय कर्मचारी जे असतात त्यांच्या सेवेतील ज्या काही वाद असतात ते सोडवण्याचे काम करते. यामध्ये निलंबन असेल किंवा ट्रान्सफर असेल किंवा शिस्तभंग कारवाई असेल अशा अनेक वादांवर लवकर निर्णय देण्याचं कार्य हे अर्धन्यायिक न्यायालय करत असतं. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण याची स्थापना ही 1991 साली झाली. याचा उद्देश जे शासनाचे सेवेतील कर्मचारी आहेत त्यांचे जे काही वाद असतील ते जलद गतीने व प्रभावीपणे सोडविणे हा आहे. आता हे जे ट्रिब्युनल आहे ते अर्धन्यायिक संस्था आहे जी भारतीय संसदेतील कलम 323 अ अंतर्गत संसदेने लागू केलेली आहे, जी प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा 1885 नुसार काम करते. आता या ट्रिब्युनलचे कार्यक्षेत्र काय आहे तर यामध्ये जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या सेवेसंदर्भातील जे काही वाद असतील, यामध्ये त्यांची बदली असेल, ट्रान्सफर असेल, शिस्तभंग कारवाई असेल अशा इतर वादांवर ही ट्रिब्युनल काम करतात. आता हा जो प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा 1985 आहे यानुसार राज्य सरकारचे जे काही कर्मचारी आहेत आणि ते जे काही सेवा देतात त्या सेवेसंदर्भात जर काही वाद निर्माण झाले तर त्या वादांवर तोडगा किंवा आदेश देण्याचा अधिकार हा या ट्रिब्युनलला आहे आणि असा अधिकार हा उच्च न्यायालयाप्रमाणेच मॅटला आहे, म्हणजेच महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल यांना आहे. त्याचप्रमाणे कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट ऍक्ट 1971च्या तरतुदीनुसार मॅट ही जो आदेश देते आणि त्या आदेशाचे जर एखादी अधिकारी उल्लंघन करत असेल तर मॅट त्या अधिकाऱ्यावर कारवाई देखील करू शकते. त्यामुळेच येथे ही बाब लक्षात ठेवा, जर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी जर एखादी निर्णय दिला तर तो निर्णय हा राज्य सरकारवर बंधनकारक असतो आणि त्याचे पालन न केल्यास मॅट कडून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याविरुद्ध किंवा मुख्य सचिवाविरुद्ध आदेशाचे पालन न केल्याबाबत नोटीस ही जारी केली जाते व तशी कारवाई देखील केली जाते.